श्री स्वामी समर्थ. भोगी 2026 या दिवशी काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे, जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करायची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच भोगीच्या दिवशी एक भाजी आपल्याला चुकून देखील बनवायची नाही, ते देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. येत्या 13 जानेवारी 2026ला म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे. भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात. तशी संक्रांत आपण 3 दिवस साजरी करतो. पहिल्या दिवशी भोगीचा, दुसरा दिवस असतो मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा, ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो. त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज्य मानतो, तरी पण देवपूजा असेल, धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात. अशा पद्धतीने 3 दिवसाचा हा संक्रांत सण लवकर येत आहे. 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी. आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जरी मकर संक्रांतीचा सण आला आणि संक्रांत झाली तरी मग लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो आणि त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिच्या तिळवाचा कार्यक्रम केला जातो. जी लहान मुलं असतात म्हणजे 3 वर्षापर्यंतची मुलं, तर त्यांना बोर नहानसुद्धा या कालावधीमध्ये केलं जातं. म्हणजेच रथसप्तमी या संक्रांत सणाचा शेवट म्हणता येईल असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आता तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचा आहे. कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करते आणि त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचं हे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात. संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो. पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत किंवा ज्याला आदित्य रानुबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा या महिन्यामध्ये करण्याची पद्धत आहे. 13 जानेवारीच्या दिवशी मंगळवारी भोगी सण आहे. भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे. तीळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्या एखाद्या खाद्यपदार्थामध्ये, त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी करतो, काही ठिकाणी दीपदान करतात, अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे किंवा तिळाचं तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तरी नक्कीच आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे. ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपल्या घरातील तेल वापरत असतील तर मग त्यांनी दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तीळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभ होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच भोगीला तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते. भोगीच्या दिवशी दान करा, यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल. बघा, भोगी म्हणजे काय? भोगीचा दुसरा सुद्धा असा अर्थ आहे की भोगी म्हणजे भोग. आपल्या देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला आपण भोग असे म्हणतो. भोग देणे म्हणजे काय? तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच सुवासिनीला विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलावून त्यांना जीव घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो आणि त्यालाच भोगी देणे असे सुद्धा म्हणतात. आता भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात, जसे की वांगी, पावटा, गाजर, वटाणा, बटाटा, बोरे, शेंगदाणे, घेवडा किंवा हरभरा. जशा भाग बदलला आहे या भाज्यामध्ये बदल होतो, पण या भाजीला आपण लेकरूवाडी भाजी किंवा खेंगट किंवा शेंगसोला अशा नावाने ओळखले जाते. ती भाजी यासाठी खाली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो ही भोगीची भाजी खातो
तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाही. मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो. वेगवेगळ्या कारणामुळे तर ते आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. त्यामुळे मिक्स भाजी किंवा लेकरूवाळी भाजी आणि त्या भाजीबरोबर तीळयुक्त बाजरीची भाकरी म्हणजे तीळ लावलेली भाकरी किंवा तीळ लावून ज्वारीची भाकरी केली जाते. भोगीची भाजी आणि भाकरी या व्यतिरिक्त आपण कोणकोणते पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर पापड, लोणी, वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी, मूग डाळ आणि तांदूळाची खिचडी या दिवशी केली जाते. ती सुद्धा खाल्ली जाते. जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊन घ्यावं. ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तुम्ही या दिवशी उपवास जर करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेलीच असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊन उपवास सोडायचा आहे. या दिवशी पितरांना आठवण करणे किंवा पितराच्या नावाने दान करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्यंत योग्य आहे. या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर हा आहे गायत्री मंत्र. हा तुम्ही म्हणू शकता. आणि पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणे शक्य असेल तर ते तुम्ही करा. किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे ते मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवो भव असे 11 वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून पितराच्या नावाने अर्घ्य देऊ शकता. याला आपण तर्पण असे म्हणतो. आणि महिलांना जर पितरांच्या नावाने काही करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आहे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं आहे. ते कार्य आपण पितरांसाठी भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे. भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत. म्हणजेच या दिवसामध्ये आपण आनंद लुटू सुद्धा शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटू शकतो. म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. तर एवढा हा सुंदर सण आहे. तर मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्याला प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थही बनवा. या सणांच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका. तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा. खूप जास्तीचे अन्न बनवून ते वाया घालू नका. जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका. म्हणजेच या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल. कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थाचा समावेश जास्त असतो. आपण हळदी कुंकू कार्यक्रम करतो आणि त्यामध्ये सुद्धा अन्नपदार्थाचा वापर केला जातो आणि त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही. तुम्हाला जर पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीचं दानधर्म म्हणून तर नक्कीच तुम्ही या भोगीच्या दिवशी खरेदी करा. पितराच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता. भले तुम्ही मकर संक्रांतीला ते दान धर्म केलात तरी ते सर्व भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता. तसेच संक्रांतीचे वाण म्हणजे संक्रांतीचे सुगड देखील भोगीला खरेदी केले जातात. तसेच नवी नवरी देखील भोगीला आपल्या माहेरी तीळ साडी व वौसा घेऊन संक्रांतीसाठी जाते. तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणत्या तर प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करा असा आग्रह करेल मी. तरी ती वस्तू आहे 7 घोड्याचं चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे. पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकता. ज्यांना कर्ज, पैसा आणि आर्थिक यासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही ही 7 घोड्याचा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता. आणि बाकी दुसऱ्या कारणासाठी
जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी, घरातील सर्व सदस्यांचा रवी ग्रह मजबूत राहावा, घरामध्ये कायम आनंदाचं वातावरण उत्साहाचं राहावं आणि घरामध्ये काही काम जी आहे ती नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी. तर या सर्व कारणासाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता. थोडक्यात भोगीला आता आपल्याला काय काय करायचं आहे तो थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे संक्रांतीला कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत. 1. भोगीच्या दिवशी पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे, म्हणजे आपली वर्षभर सर्व भोग निघून जातात असं पूर्वीचे लोक म्हणायचे. हे खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे माहीत नाही, पण आत्तापर्यंत चालत आलेली ही परंपरा आज देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे घरातील सगळ्यांनी पाण्यामध्ये थोडीशी पांढरे काळे तीळ टाकून स्नान करावे. तसेच अंगाला तिळाचे उटणे देखील लावावे. संक्रांतीला केस धुऊ नये म्हणून भोगीच्या दिवशी केस धुवावेत. जर आजारी व्यक्ती भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीतील देखील सुधारणा होते. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी खाऊन आवर्जून बनवावी. तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी. घरातील देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा. जो कोणी भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील, जो खाईल भोगी तो राहील निरोगी, या म्हणीचा अर्थ आहे. 2. भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदरशी रांगोळी काढावी. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात तीळ, हळद, कुंकू, अक्षदा, गुळ आणि लाल पिवळे फुलं टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर भोजन करावे. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासिनी देखील जेवायला घालतात. ती प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असेल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा नियम देखील पाळू शकता. 4. मकर संक्रांतीच्या किंवा भोगीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. तसेच मकर संक्रांतीला म्हणजे भोगीला या दिवशी मांसाहार, दारू यांचे सेवन करू नका आणि या दिवशी शक्य होईल तेवढं केवळ सात्विक आहारच घ्यावा. 5. या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात. भोगी का साजरी करतात तर या दिवशी इंद्राची पूजा केली जाते, कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक मिळावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळे यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकवले जातात. असे पीक वर्षानुवर्षे यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात. तर पहा, भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खात असतो, पण कडू कारले किंवा कांदा लसूण याचा वापर आपण या दिवशी आवर्जून टाळावा. कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत. या 2 भाज्या राहू केतू यांचं प्रतीक मानले जातात. या भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा लसूण याचा वापर जो आहे तर तो करायचा नाही, घरात करायचाच नाही. तसेच कडू कारले मकर संक्रांतीचा सण हा नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. कारले ही कडू भाजी आहे. आपल्या नात्यात कडूपणा येऊ नये किंवा कटुता येऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी कारल्याची भाजी ही आपल्याला घरात अजिबात बनवायची नाही. तसेच धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी आपल्याला मुळा, लसूण, कांदा या दिवशी कटाक्षाने आवर्जून टाळायचा आहे. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर बनवायला महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व या दिवशी घरामध्ये खिचडीसुद्धा बनवली जाते आणि खिचडीमध्ये प्रामुख्याने आपल्याला सर्व प्रकारच्या डाळी वापरल्या जातात. परंतु हीच खिचडी बनवताना आपल्याला चुकूनही मसूर डाळीचा वापर हा अजिबात करू नका. शास्त्रानुसार या भोगीच्या दिवशी मसूर डाळ सेवन करू नये असे सांगितले गेले आहे. तर तुम्ही या भाज्यांचं सेवन केलं तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला भोग भोगावे लागतील. घरात दुःख आणि दारिद्र्य येऊ लागेल म्हणून या नियमाचे पालन करायचं आहे, कारण हा दिवस सात्विकतेचा आहे. तामसी पदार्थ या दिवशी सेवन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी बरकत ही निघून जाते आणि आपल्याला अनेक संकटाचा सामना देखील करावा लागतो. या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. काही राज्यामध्ये लहान होळी पेटून यामध्ये वस्तूची आहुती दिली जाते. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट लावून केली जाते. शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात. तसेच या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. तर मैत्रिणींनो,
भोगीच्या दिवशी या गोष्टीच तुम्ही आवर्जून कराव्यात. तुम्हाला या सर्व गोष्टीचा नक्कीच लाभ होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला